नमस्कार सर्वांना। एरवी आपण स्लीवलेस अखंड बाह्याच्या कोपऱ्यापर्यंत बाह्य असणारे अनेक वेगवेगळे प्रकारचे ब्लाऊज घालतो, पण सहसा लांब बाह्यांचे ब्लाऊज घातले जात नाही। म्हणूनच हिवाळ्याच्या निमित्ताने लांब बाह्यांचे एखादे तरी स्टायलिश ब्लाऊज तुमच्या वॉर्डरोबमध्ये असू द्या, कारण त्यामुळे तुम्ही अधिक आकर्षक तर दिसतात, पण थंडीपासून तुमचं संरक्षणही होतं। सध्या पफ ब्लाऊजची फॅशन आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे पफ असणारे ब्लाऊज लांब बाह्य या प्रकारातही छान दिसते। कोणतीही प्लेन साडी असेल तर तिच्यावर अशा पद्धतीचे वर्क असणारे लांब बाह्यांचे ब्लाऊज खूप सुंदर लुक देणारे ठरेल। लांब बाह्यांचे अशा पद्धतीचे जॅकेट ब्लाऊजही हल्ली खूप ट्रेंडिंग आहे। हे ब्लाऊज तुम्ही लेहंगा किंवा साडी दोन्हीवरही घालू शकता। सोनम कपूरने घातलेले ब्लाऊजही जॅकेट ब्लाऊज प्रकारातलाच आहे। या प्रकारच्या ब्लाऊजचा एक फायदा म्हणजे तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही जॅकेट काढू शकता किंवा पुन्हा घालूही शकता। थोडे हटके प्रकारातले लांब बाह्यांचा ब्लाऊज शिवायचे असेल तर अशा पद्धतीने बाह्यांवर आणि गळ्याभोवती छान एम्ब्रॉयडरी किंवा वर्क करून घ्या, जेणेकरून मग तुम्हाला इतर कोणत्याही हेवी दागिन्यांची गरज नाही। हिवाळ्याच्या दिवसात असं एखादं प्रिंटेड काळं ब्लाऊज शिवून घ्या, बऱ्याच कॉटनच्या साड्यांवर ते अगदी छान मॅच होऊन जातं। हिवाळ्याच्या दिवसात लांब बाह्यांचे वेल्वेट ब्लाऊज घालण्यास प्राधान्य द्या। वेल्वेटचा कपडा उबदार असतो, त्यामुळे रात्रीच्या वेळी लॉनवर किंवा मोकळ्या मैदान जर काही कार्यक्रम असेल तर थंडी वाजू येऊ नये म्हणून हा एक परफेक्ट चॉईस ठरू शकतो। आता लग्न सराईचे दिवस आहे, त्यामुळे लेहंगा, घागरा, चनिया चोली असे काही घेणार असेल तर त्यावर अशा पद्धतीचे बंद गळ्याचे आणि लांब बाह्यांचे ब्लाऊज शिवू शकता। व्हिडिओमध्ये दाखवलेले लांब बाह्यांचे ब्लाऊज तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडे भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।